या नाशिक मधल्या एका कांद्याला 50 खोके दिलेत ना तुम्ही? दिले ना, गद्दारी केली म्हणून त्याला 50 खोके दिले. पण तुम्ही आता शेतकरी बनून तुमची ताकद दाखवली पाहिजे. मी तुम्हाला वचन देतो, आपल्या इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर तुमचा हिताचा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही, माझं तुम्हाला वचन आहे. नाहीतर सरकार कोणाचं आहे? मोदी जे काय फिरतात शहनशाह सारखा आणि आमच्यावरती टीका करतात. मी कालच्या सभेत सुद्धा बोललोय, त्यांच्याकडे रेकॉर्ड तीच आहे. जसं पूर्वी ते ग्रामोफोन मध्ये रेकॉर्ड अडकायची, तशी मोदींची पिन अडकले, रेकॉर्ड पुढे सरकत नाही. घराणेशाही घराणेशाही घराणेशाही. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतोय. शरद पवार सुप्रिया सुळेला मुख्यमंत्री करण्यासाठी लढतायत. अहो निदान आम्ही आमच्या मुलांसाठी लढतोय. आणि मुख्यमंत्री करायचं नाही ते जनता ठरवेल. पण तुम्ही स्वतः किती वेळेला नवरदेव बनून बोल्यावर चढणार ते पहिले सांगा. प्रत्येक वेळेला निवडणूक आली का मोदी बाबा तयार, मुंडवड्या लावून मीच तिकडे पाठावरती चढणार. दुसरे आमचे आहेच, पुन्हा येईन पुन्हा येईन. मुख्यमंत्री होतो, चपरासी झालो तरी चालेल, पण मी पुन्हा येईन. मग हे तुम्हाला पटतंय? मग आमच्याकडे तुम्ही बोट दाखवता काय आम्ही घराणेशाही केली. आणि मला तर मोदींना मी आज जाहीर आव्हानच देतोय, परत देतोय. मोदी तुम्ही वंशावळ घेऊन या. गेल्या 7 पिढ्यांची मी माझी घेऊन येतो. माझे वडील कोण, माझे आजोबा कोण, आजोबांचे वडील कोण, त्यांचे वडील कोण, त्यांनी काय काय महाराष्ट्रासाठी केले, मी काय करतोय, माझा मुलगा काय करतोय. मोदीजी तुम्ही तुमची वंशावळ घेऊन या आणि दाखवा, एकदा खरी काहीतरी दाखवा. नकली डिग्री सारखी नकली वंशावळ घेऊन येऊ नका. कधीतरी सांगता तुम्ही रेल्वे स्टेशनवरती चहा विकत होतात, कधीतरी सांगता हिमालयामध्ये गेलो होतो, कधीतरी सांगता बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धात होते. वाटेल ते जे तोंडात येईल ते थापा मारतायत. पण आता मात्र आम्ही तुम्हाला थारा देणार नाही, अजिबात देणार नाही. कारण गेल्या 2 वेळेला 14 आणि 19ला आमचीच चूक होती. आणि मी त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय, तुमची सुद्धा मागतो. कारण 19 साली आणि 14 साली मीच आलो होतो मोदींना मत द्या सांगायला. ही मोठी चूक झाली. कारण ह्यांच्या मनामध्ये जे विष आहे, हे विष आता बाहेर पडलेलं आहे. ज्या पद्धतीने त्यांनी माझा घात करण्याचा प्रयत्न केला, सोन्यासारखी माझी शिवसेना, छत्रपतींचा पवित्र भगवा, मोदी तुम्ही त्या भगव्याला कलंक लावलेला, गद्दारीचा कलंक लावलेला आहे. आणि याचा पुरावा या मिंद्यानीच दिलेला आहे. गेल्या आठवड्यामध्ये मिंद्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितलं, मिंद्यांनी सांगितलं की मी करेक्ट कार्यक्रम केला. आणि मग मोदी आणि शहाना सांगितलं मी माझं काम केलंय, आता पुढचं काम तुम्ही करा. आणि मग मोदीजी आणि शहाजींनी खरी शिवसेना आणि धनुष्यबाण हा आपल्याला दिला. म्हणजे तुमची लायकी नाही. या गद्दारीच्या कटाचे सूत्रधारे मोदी आणि शहा आहेत. हे डोकं न खाजवता दाढी खाजवून बोलल्यामुळे मिंदे खरं बोलून गेलेत. मोदी आणि शहाने महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे. आणि अमित शहा ते पण असेच काल परवाकडे वसईत येऊन गेले आणि ते पण बोलून गेले नकली सेना. मी मागेच बोललो होतो, जो याच्या पुढे शिवसेनेला नकली बोलेल कोणी असेल तो बेअकली आहे. कारण जो अक्कलवान असतो त्याला एकदा सांगितल्यानंतर कळतं. पण ज्याला अक्कलच नसते त्याला किती वेळा, म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. म्हणून आम्ही तुमच्या समोर गीता वगैरे काय पठण करणार नाही. जे काय आहे तो माझा महाराष्ट्र आता तुम्हाला तुमच्या भाषेत उत्तर देईल. मी 22 जानेवारीला सुद्धा आलो होतो. 23 जानेवारीला इकडे सभा झाली होती.
मला विचारतात अमित शहा 370